वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. उद्या 24 एप्रिल 2026ला रात्री 6:30 वाजता हिंदी मोर भवन येथे एक प्रचार सभा आयोजित केलेली आहे, जी लोकांचं प्रबोधन करणारी सभा असणार आहे. याचा विषय आहे बुवाबाजी बळी स्त्रियांचा. खरात सारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया का फसतात, या विषयाच्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सध्या अतिशय गाजत आहे प्रकरण खरात बाबांचं, त्या संपूर्ण प्रकरणाचा उहापोह घेतला जाणार आहे. त्याच्यामागची कारणमीमांसा सांगितली जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं हे का बळी पडतात हेही सांगितलं जाणार आहे, अनेक बाबांची उदाहरणं घेऊन. त्यासोबतच सध्या धीरेंद्र कृष्ण महाराज बागेश्वर धामवाले बाबा नागपूरमध्ये आले आहेत. त्यांना जे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 80 लाखाचं आव्हान टाकलेलं आहे, तेही आव्हान देण्याच्या निमित्तानं आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. या बाबाला आव्हान आहे की त्याच्या पुढ्यामध्ये 10 व्यक्ती सादर केल्या जातील. त्याचा दावा आहे त्या पद्धतीनं त्याने त्या व्यक्तींमध्ये त्यांची नावं काय आहे, त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे, त्यांचं आडनाव काय आहे, त्यांचं वय काय आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर काय आहे हे सांगायचं. 2दा ही प्रक्रिया नागपूरच्या पत्रकारांसमोर सादर केली जाईल. दोन्ही वेळे जर त्यांना 90% अधिक करेक्ट ते सांगू शकले तर त्यांना सरळ 80 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दुसरं आव्हान यासोबत आहे त्यांचा अतिंद्रिय शक्तीचा दावा आहे, दिव्य शक्तीचा दावा आहे. त्यांना कोणाच्याही घरामध्ये काय ठेवलेलं आहे तिथे बसल्या बसल्या कळतं असं त्यांचा दावा आहे. आणि म्हणून पत्रकार भवनाच्या शेजारच्या एखाद्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा लावलेला असेल आणि मग महाराजांनी त्या 10 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे 2दा ओळखून दाखवावं. तेही जर 90% करेक्ट ते सांगू शकले तर त्यांना 80 लाखाचं पारितोषिक मिळेल. जर महाराजांनी हे आव्हान पत्रकारांसमोर स्वीकारलं नाही तर हे बागेश्वर धामवाले बाबा भोंदू आहेत. लोकांना केवळ फसवण्याकरता या पद्धतीचे दावे करत असतात, त्यांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेत असतात. हे लोकांनी समजून घ्यावं असं आवाहन या निमित्तानं मी सगळ्यांना करतो आहे. हमेशा सच के साथ